पाटील, माऊलींच्या नगरीमध्ये आलेला आहात, काय माऊलींना तुम्ही प्रार्थना करणार आहात, आशीर्वाद काय घेणार आहात? आता करणार आहे, आरतीचा वेळ होता म्हणून थांबलो थोडा वेळ. आम्ही करणार आहे की सरकारला पहिल्यांदा एकदा सद्बुद्धी दिली, आता पुन्हा एकदा अंमलबजावणीसाठी द्या. कायदा तर गोरगरीब मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांचा येतोय, एकदा अंमलबजावणी झाली बस मराठ्यांच्या आयुष्याचं कल्याण झालं. महत्त्वाचा प्रश्न असा आहे की दुसरी वेळ आहे तुमची माऊलींच्या नगरीमध्ये येणं, माऊलींकडे काय मागितलेलं आहे आपण? मागितलं नाही, आता मागणार आहे. 10 तारखेला तुम्ही उपोषणाला बसताय पुन्हा एकदा, त्याच्या आधीचा तुमचा हा दौरा आहे आणि त्यासाठीची ही तयारीच्या दृष्टीने हा दौरा आहे? नाही, तयारी नाही आहे. आप्पासाहेब पवार म्हणजे शशिकांत आप्पा पवार यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे, ते दुःखाचा दिवस आहे, त्यामुळं मुंबईला जातो आहे. तर मग जाताना हे 4-5 पुण्यात शहरातले कार्यक्रम होते ते घेत चाललो. पूर्व तयारी करण्याची मराठ्यांना आता नाही गरज. दादा, एकंदर मुंबईत जाऊन तुम्ही बैठक देखील घेणार आहात, वकिलांसोबत चर्चा देखील करणार आहात. कुठेही बैठक असणार आहे, किती वकील असणार आहेत, याच्यामध्ये काय नेमकी चर्चा करणार? ठिकाण नाही कळलं मला आणखी. त्यांचं पण तशाच 7 बैठका आहेत, आयोजकासह संयोजकाच्या, स्वयंसेवकांच्या, वकील बांधवांच्या हायकोर्टातल्या, आणि कार्यक्रम पण तो पुण्यस्मरणाचा आहे. असे एकूण 7 बैठका आहेत दिवसभरात. यामध्ये काय चर्चा करणार आहात? नाही, ते उद्या सांगतो तुम्हाला, आज अगोदरच सांगून बरोबर नाही. उद्याच्याला सविस्तर सांगतो. आणि तुम्हाला काय लपून ठेवत नाही मी पहिल्यापासूनच, आजच नाही, 5 महिन्यात मीडियाच्या बांधवांना काहीच लपून ठेवलेलं. वकिलांसोबत तुम्ही बैठक घेताय, त्यामध्ये सगळे सोयरे या विषयावरती काही चर्चा होण्याची शक्यता आहे का? वकिलांबरोबर याविषयी काही बोलणार आहात का? राज्य सरकारने एकंदरीत तुम्हाला गेल्या काही दिवसांमध्ये जी आश्वासन दिली ती पाळली नाही असंही एकंदरीत बोललं जाते, त्यामुळे तुम्ही परत पुन्हा एकदा उपोषणाला बसला असंही बोललं जातं. त्यामुळे या विषयांवरती वकिलांबरोबर चर्चा करणार आहे? सगळ्या सोयऱ्यांबद्दलची एका विषयावर चर्चा होऊन आणखीन 4-5 विषय त्या विषयावर सुद्धा होणार आहे, पण ते काय होणार आहे मात्र उद्या स्पष्ट करतो. आणि त्यांनी आश्वासनं दिलेत त्यासाठी तर बसतोय, परंतु जो सगळ्या सोयऱ्यांचा कायदा जे अध्यादेश अधिसूचना निघाल्या त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे, यासाठी उपोषणाला बसतो. आणि मराठवाड्याचं गॅजेटही घेणं गरजेचं आहे, तेही त्यांनी घेतो म्हणले होते. त्या संदर्भात सुद्धा 10 तारखेला उपोषणाला उल्लेख केला की आजच तातडीने कॅबिनेटची बैठक बोलवण्यात आली, अर्थात सोमवारी, जी मंगळवारी बुधवारी इतर असते. काय या बैठकीबद्दल तुम्हाला पहिलेच माहिती होती का? नव्हती, पण काय बोलणं झालं हे कळू दिलं नाही आम्हाला पण, परंतु आतून चर्चा आहे की विषय तोच होता 15 तारखेच्या अधिवेशनाच्या संदर्भातला आणि सगळ्या सोयऱ्यांचं, पण बाहेरून कळालं, त्यामुळे त्याला अधिकृत पुष्टी करणं बरोबर नाही, किंवा मी तरी, परंतु बाहेरून तुमच्या शब्दानुसार सूत्राकडून मिळालेली माहिती आहे. सगळे सोयऱ्यांचा जो अध्यादेश काढलेला आहे त्याला काही संघटनांनी हायकोर्टामध्ये, उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलेलं आहे. तुमच्या वतीनं तुम्ही त्यामध्ये हायकोर्टामध्ये बाजू मांडणार आहे किंवा याचिका दाखल करणार आहे, प्रतिवाद करणार आहे? आमच्या बाजूनं पण केल्यात. सरकारची सुद्धा जबाबदारीची कॅवेट दाखल करणं, तिथं ॲडव्होकेट जनरल उभा करणं ही सरकारची सुद्धा जबाबदारी. कारण 2001च्या कायद्यामध्ये दुरुस्ती होती म्हणल्याच्या नंतर सरकारची जास्तीची जबाबदारी, आणि सरकार ती पार पडत. आता 16 तारखेची मुदत दिलेली आहे, 16 तारखेचा अध्यादेश तुमच्याच हातात दिलेला होता सरकारने, तरी पण तुम्ही 10 तारखेला उपोषण सुरू करताय, काय कारण आहे त्यामध्ये? एखाद्या कायद्यात जर दुरुस्ती करायची असली किंवा नवीन कायद्याचा जर शासन निर्णय करायचा असला तर हे 2 फरक वेगळे. त्यामुळे तुम्हाला 2001च्या कायद्यात दुरुस्ती करायची, तुम्हाला 10 तारखेपासूनच ती प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. म्हणून आम्ही अगोदरच सावध झालो, कारण आम्ही विश्वासावर कधीच आंदोलन केलं नाही 5 महिन्यात, आणि करणार पण नाही. बेसावध राहायचं नाही म्हणून हे उपोषण सुरू आहे. पण 6 दिवसांचा अवधी आहे, तुम्ही 16 तारखेनंतर पण काही 2-4 दिवस थांबणे तुम्ही अपेक्षित होतं, तर तुम्ही खूप आधी उपोषण सुरू करताय असं वाटत नाही का? सरकार 10 पासून जी तयारी सुरू व्हायला पाहिजे होती ती काय तयारी आहे, काय नाही? मग आता आम्ही अधिवेशन होऊन गेल्यावर उपोषण करून काय करावं? कारण पुन्हा विशेष अधिवेशन बोलवणं ही साधी सोपी गोष्ट नाही आहे ना, प्रक्रिया सुद्धा त्याच्यात करण्याची. 15ला अधिवेशन आहे, नंतर बसवणं म्हणजे माहीत असून सुद्धा समाजाला फसवणं असं होतं. त्यामुळे नंतर बसून काय करू? अगोदरच त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. गॅजेट घ्यायचे हैदराबाद संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं, सातारा संस्थांचं, तर ते शिंदे समितीकडे जेणं आवश्यक आहे अगोदर. कारण पहिले ते शासक होते, आता हे शासक आहेत. कारण त्याला शासकीय दर्जा द्यायचा असेल तर ते समितीकडे जाणं गरजेचं आहे. त्यामुळे ही प्रक्रिया 10 पासूनच त्यांना करणं गरजेचं आहे. आमच्यासाठी समाजाला जर खरंच मोठं करायचं, न्याय द्यायचा, तर आमच्यासाठी सुद्धा 10च तारीख योग्य आहे. मुख्यमंत्री सीमेवर आले, तुम्हाला त्या ठिकाणी येऊन पत्र दिलं, तुमच्याशी बोलले, भाषण सुद्धा दिलं.
तरी तुम्हाला विश्वास नाही का मुख्यमंत्र्यांवर? आता देतीलच ते तुम्हाला या, म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की हे विशेष अधिवेशन त्यासाठीच बोलवण्यात आलं. पण प्रक्रिया जी सुरू व्हायला पाहिजे होती ती दिसत नाही. शिंदे समिती काय करते 23 डिसेंबरपासून माहीत नाही. केशेच्या बाबतचा विषय काय झाला अंतरवलीसह महाराष्ट्रातला माहीत नाही. ओबीसीच्या सवलतीचा अध्यादेश काढलाय, त्या दिवशी शासन निर्णय केलाय, परंतु अंमलबजावणीसाठी खाली शिक्षण विभागाला पाठवलं का माहीत नाही. मग ह्या ज्या प्रक्रिया आहेत एकूण, तुम्ही मागासवर्ग आयोगाचा 2 तारखेला अहवाल आलाय तुमच्याकडं, तुम्ही तो सादर करायला लावलाय, तो सरकारनं स्वीकारलाय का, न्यायालयासमोर मांडलाय का, पुढची तारीख दिली का, याबद्दल माहिती नाही आहे. म्हणून 10 तारीख आम्हाला घेणं आवश्यक आहे. आणि अंमलबजावणी आमच्या सगळ्यात महत्त्वाचा विषय तो आहे की सगळ्या सोयऱ्यांच्या अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर 15 तारखेला होऊन त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं, तरच मराठा समाजाच्या लेकरांचं कल्याण होणार आहे. अल्टिमेटम तुम्ही दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांशी, मुख्यमंत्री कार्यालयातून कोणी तुमच्याशी संपर्क साधताय का? तुम्हाला आंदोलन करू नका यासाठी काय म्हणलं जातं आहे का? जे काही शब्द दिलेले आहेत ते पाळलं जाईल? नाही, फोन फिन काय नाही, नेटवर्क जाम आहे वाटतं त्यांचं. अजून फोन नाही, नेटवर्क जाम आहे म्हणजे वाटतं. मुख्यमंत्र्याला कल्पना नाही तुम्ही बसणार आहे परत कदाचित? नाही, असं कोणालाच माहीत नाही, असं नाही. आपल्या माध्यमातून दिलेली माहिती महाराष्ट्रातल्या घराघरात माहिती, ते सरकारला सुद्धा माहिती, पण काय असं नेटवर्क जाम असू शकतं. तुम्ही म्हटलात की सगळे सोयरेचं पहिलं सर्टिफिकेट मिळेल त्यावेळेस महादिवाळी चालू हो. तुमच्याकडे अशी काही केसेस किंवा काही आलेले आहेत की तुम्ही हे 16 तारखेनंतर दाखल करताल आणि तो दाखला मिळेल? तुमच्याकडे कोणी वैयक्तिकरित्या अप्रोच झालाय का? मराठा समाजाचे खूप अर्ज दाखल करून ठेवले आम्ही आधीच. दाखल करून ठेवले, हो, दाखल करून ठेवले आम्ही आधीच. पाटील, एक शेवटचा प्रश्न. तुम्ही आंदोलक आहात, मराठा समाजासाठी मोठं आंदोलन उभारलं, पण तुम्ही एक सामान्य मतदार देखील आहात. आज निवडणूक आयोगाचा एक निकाल आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव आणि चिन्ह घड्याळ हे अजित पवारांना दिलेलं आहे. शरद पवारांना वेगळं नाव आणि वेगळं चिन्ह घ्यायला सांगितलेलं आहे. एक सामान्य मतदार म्हणून काय तुमची भूमिका आहे, काय भावना आहे? नाही, ते राजकारणाच्या विषयात मी जात नाही, मला कळत नाही, त्या जात्रात नकोच आम्हाला. मतदार पण आहात तुम्ही. नाही, मतदार जरी असलो तरी ते वेळेवरचा विषय. आज एक ज्वलंत मराठा समाजाच्या गोरगरिबांच्या लेकराचा प्रश्न, आणि त्या राजकारणातले आपल्याला काही ते आडी कळत नाही. त्यात डावं टाकायला लागते, जणू खाऊ घालावं लागतं लय लोकाला, असं म्हणते. त्यामुळे ते आपलं ते लफडं जमायचं नाही. आपलं सामाजिक कार्य आहे, त्याच्यातून आपण समाजाचं कल्याण कसं करता येईल याच्यासाठी आपण मरमर करायला जितकी करता येईल चिकाटीनं तितकी करायची. आपल्या जीवाची बाजी लावायची आणि गोरगरिबाला न्याय द्यायचा. फक्त जातीवाद होऊ द्यायचा नाही. या दोन्ही कसरती आम्हालाच मराठ्यांनाच, म्हणजे आंदोलक म्हणून आम्हालाच करायच्यात. ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात वाद नाही झाले पाहिजे, ही कसरत आमचीच आहे. आणि गोरगरिबांना जीवाची बाजी लावून न्याय मिळाला पाहिजे, ही पण कसरत आमचीच आहे. कोणी काही का करेना, किती का वादा लावेना, कोणी कोणाच्या का हजामती करा म्हणणार, पण आम्ही मात्र आमच्यात वाद नाही होणार. आम्ही प्रेमानं दोघं राहणार. एकेका छगन भुजबळ की 12 बंडखोर माझ्यासोबत आहे, मात्र तुम्हाला त्यांनी आवाहन केलं की जरांगे पाटलांनी ग्रामपंचायत निवडणूक लढून दाखव. त्याला सांगितलं, बाबा मी तुम्हाला नको नादी लागू आणखीन तरी. तो म्हणला होता ओबीसी जाऊन देणार नाहीत, गेलो. 2.25 कोटी मराठे आत गेले. आता सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश आला, तो आणखीन तरी गब्बस. आणि 12 बलुतेदार तू सगळं पहिल्यापासून नाहीत, 12 बलुतेदार सगळे लोक मला भेटलेत की हा मला खाऊ देत नाही. एक बी राज्यात असे घटना दाखवा की ओबीसीचं कल्याण झालंय म्हणून. 12 बलुतेदाराचा आमचा वेगळा प्रवर्ग करा, आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहिलो, वेगळा प्रवर्ग करा म्हणून. आता त्याच 12 बलुतेदारांना उपाशी मारण्याची भाषा करायला लागलाय. मागितली नाही बांधवाची माफी त्यानं, खरंच ओबीसी नेता येतं माग मोठ्या मनानं माफी. आणि तू जर मागणार नसाल तर त्याचा अर्थ असा होतो की तू जाणून बुजून अपमान केला त्यांचा, जाणून बुजून. ग्रामपंचायतींमध्ये कागद लावण्याची खरं तर घोषणा करण्यात आली, मात्र त्यामध्ये जी नोंदी आहेत त्या बऱ्यापैकी मोडी निघून असल्यामुळे अनेकांना खरं तर त्या नोंदी सापडत नाही आहे. अनेक नागरिकांची खरं तर त्याबाबत काही सरकारशी चर्चा झाली? हो, त्याबाबतही झाली. कारण एकतर त्यांनी सांगितलं होतं ज्या नोंदी मिळाल्या त्या ग्रामपंचायतला 100% राज्यात फक्त 8% ग्रामपंचायतला लावण्यात आल्या. तेही आपण त्यांना विचारले. एकूण सगळा सार जर बाहेर काढायचा असेल तर 10 तारखेचं उपोषणच निर्णायक ठरणार आहे. आता त्याशिवाय पर्याय 2001चा कायदा तुम्ही वारंवार उल्लेख करता, कुठला कायदा आहे? 2004ला मराठा कुणबी आणि कुणबी मराठा ओबीसी मध्ये आले, त्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या? नाही, 2004चा जो कायदा आहे 1च्या कायद्यानुसारच सगळे बनलेत. कारण ओबीसीला आरक्षण 2000 आणि 2001च्याच कायद्यानं दिलंय, आरक्षण दिलेलं आहे. 2006चा आहे त्याच्यानंतर झालेला आहे की ते भटक्या विमुक्तांसाठी देण्यात आलं. त्यावेळेस सुद्धा ते कोणाच्या आधारावर द्यायला लागतं? 2001च्या कायद्यानुसारच. मग आता तुम्हाला 1च्या नुसार जर आता ह्या कायद्यात दुरुस्ती करायची, एवढा मोठा शब्द त्याच्यामध्ये टाकायचा आहे,
तुम्हाला सगळे सोयऱ्यांचा शासन निर्णय जर असता तर हे नवीन विषय नाही, ओबीसी आरक्षणातला विषय, म्हणून ते 2001च्या कायद्याजवळच विषय जातो. आणि खरे पोटदुखी त्याची तीच होती की हे इथं येऊ नये याचा शासन निर्णय व्हावा, कारण शासन निर्णय झाला असता तर तो चॅलेंज होऊन ताबडतोब उडाला असता, हे आम्हाला माहीत होतं. म्हणून अधिसूचना राजपत्रित निघणंच आवश्यक होतं. आता मराठी ओबीसी आरक्षणात गेले. चलो धन्यवाद. आता तरी जर फोनवरून तुमच्याशी संवाद साधला, बोलले आणि विश्वास दिला तर तुम्ही उपोषण मागं घ्याल का तुमचं 10? नाही, अंमलबजावणीच पाहिजे. अंमलबजावणीशिवाय, कारण गोरगरिबांच्या लेकराचा प्रश्न आहे. आता भरत्याजवळ आल्यात, ॲडमिशन सुरू पुन्हा एकदा व्हायला लागलेत. इथं गोरगरिबांच्या मराठ्यांचाच प्रश्न नाही आहेत. आता याच्या पलीकडे सांगायचं नव्हतं तरी तो अध्यादेश अधिसूचना काढताना त्याच्यात ओबीसी बांधवांचा सुद्धा फायदा आहे. त्यांच्यासुद्धा सगळ्या सोयऱ्यांना मिळणार आहे, ज्यांना आरक्षण मिळालं नाही त्यांना. आमच्या मनात जर त्याच्यासारखं पाप असतं तर आम्ही म्हणलं सुद्धा आंदोलन आम्ही केलं, चल उडी होई, यांचं टाकायचं काय संबंध आहे, फक्त मराठ्यांसाठीच पाहिजे. आम्ही म्हणलं त्याच्यासाठी गोरगरीब ओबीसीचं वाटलं नाही होऊ द्यायचं. त्यांच्या सगळ्या सोयऱ्याला नसेल ना, घ्या त्यांचे नावं, तुम्ही अधिसूचना वाचून बघा. त्याच्यामुळे आमच्या लेकरांचं कल्याण, त्याच्यात ओबीसी बांधवांचा असो किंवा मराठ्यांचा असो, त्याच्यात आम्हाला त्याची अंमलबजावणी पाहिजे. आता फोनचा खेळ संपला. ठाम म्हणजे बदलतच नाही. मी सांगितलं होतं मुंबईला आम्ही शांततेत जाणार, शांततेत येताना आरक्षण घेऊन येणार. आरक्षण म्हणजे काय ते गमिल्यात ठेवलेलं नव्हतं, गुणित घेऊन यायचं. कायद्याचं राज्य कायद्या बनवणं गरजेचं होतं, ते घेऊन आलो होतं आम्ही. आता अंमलबजावणीशिवाय हटू शकत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.